न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपकडून ॲडव्होकेट नामदेव शिंदे इच्छुक, आडगावातील राजकीय समीकरण बदलणार। नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून आडगावचे उच्च शिक्षित आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले ॲडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधील राजकीय हालचालींना वेग आला असून स्थानिक राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासून ते सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वापर्यंत भाजपचे विचार, तत्व आणि धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ॲडव्होकेट नामदेव शिंदे सातत्याने कार्यरत आहेत। अटल चेतना सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सामाजिक आणि जनहिताच्या अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे। आडगाव येथील मारुती मंदिरापासून त्यांच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रचार दिनदर्शिकेचे प्रकाशन तसेच नागरिकांना परिचय पत्रकाचे वितरण करण्यात आले। परिचय पत्रकातून बोलताना ॲडव्होकेट नामदेव शिंदे यांनी केवळ कायद्याच्या चौकटीत नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रत्यक्ष आयुष्यात बदल घडवण्यासाठी राजकारणात प्रवेश करत असल्याची भावना व्यक्त केली। प्रभागातील पाणी, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर केवळ टीका न करता ठोस उपाययोजना आणि सक्षम व्यवस्थापन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। महिलांच्या सबलीकरणाला विशेष प्राधान्य देत महिलांसाठी बचत गटांची निर्मिती, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे ॲडव्होकेट नामदेव शिंदे यांनी स्पष्ट केले आहे। मी आडगावच्या भाजप शाखेच्या सन 1997 पासूनचा फाउंडर मेंबर आहे। तो पासून आजपर्यंत अविरतपणे भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे। पक्षाने जी जबाबदारी आजपर्यंत दिली ती मी व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे। आणि आज नाशिक महानगरपालिका 2026 इलेक्शन आहे, त्यासाठी मी भारतीय जनता पार्टी याच्यातर्फे इच्छुक आहे आणि मी माझ्या परीने या आडगाव आणि प्रभाग 2 याची उत्तम पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करेन, ही माझी मनोकामना। लहानपणापासून भारतीय जनता पक्षात काम करत आलेल्या नामदेव शिंदे यांनी आता प्रभाग क्रमांक 2च्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी आपल्याला पाठीशी उभे राहावे असे आवाहनही केले आहे। प्रभाग 2 हा ग्रामीण आणि निम शहरी असा संमिश्र भाग आहे आणि कसं आहे, इथं भरपूर प्रमाणात छोट्या मोठ्या समस्या बाकी आहेत, बरेच कामं झाले, बरेच काम बाकी पण आहे। आता कसं आहे, म्हणजे जे कामं बाकी आहे त्याच्यासाठी आपण विशेष करून प्रयत्न करेल। कॅलेंडरची आमची संकल्पना जी आहे ती फक्त आपली जे 12 ज्योतिर्लिंग आहे ते येणारा सिंहस्थ काळ आहे, त्याच्या संदर्भात आपलं जे ज्योतिर्लिंगांचं जे महत्व आहे त्या संदर्भात आपण ही संकल्पना घेतलेली आहे। त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत। मी जावेद सय्यद, सर्वप्रथम मुस्लिम समाजाचा मी यांना जाहीर पाठिंबा देतो आणि प्रभागामधील दमदार नेतृत्व प्रभाग 2 मधील दमदार नेतृत्व नामदेव काका शिंदे यांना उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी शुभेच्छा देतो। या प्रभागाचा विकास जर खऱ्या अर्थाने करायचा असेल तर उच्च शिक्षित उमेदवाराची गरज आहे। येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये निधी येणार आहे व त्यासाठी नियोजन करण्यासाठी आडगाव हे मूळ गाव, इथून जी सुरुवात होती त्यासाठी नामदेव काका शिंदे यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे। आज नामदेव काकांचा जर इतिहास बघितला तर होळकरवाड्याचे भूमिपुत्र म्हणून त्यांचं नाशिक जिल्ह्यामध्ये देखील ओळख आहे। राजकीय, शैक्षणिक प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा मोठा हात आहे, त्याच्यामुळे प्रत्येक सगळ्या स्तरावरून नामदेव काकांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। समाजाच्या बऱ्याच अपेक्षा असतात, त्या पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आम्हाला दिसते। त्यांना ती उमेदवारी मिळावी अशी मी भारतीय जनता पार्टीकडे मागणी करतो आणि त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व नागरिकांना माहीत असलेले नाव म्हणजे ॲडव्होकेट नामदेव शिंदे यांना तळागाळातील सर्व अडीअडचणींची माहिती असून ते वारंवार समाजासाठी काम करत असतात। तरी अशी अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीकडून ते इच्छुक असून त्यांना उमेदवारी मिळावी व पूर्ण ग्रामस्थ व प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिक त्यांच्या पाठीशी आहे। विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नामदेव काका शिंदे यांनी उमेदवारी अर्ज बीजेपी मधून दाखल करत आहे। त्यांच्या उमेदवारीची पक्षश्रेष्ठी त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठी किंवा योग्य ते कार्यवाही करतील आणि त्यांना उमेदवारी जाहीर करतील। त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते पक्षाचे योग्य ते काम करून आडगावच्या प्रभागाच्या विकासासाठी सर्वांगीण विकास करतील।
आणि नागरिक त्यांच्या कार्याची देखील दखल घेतील अशी अपेक्षा करतो. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तसेच लालकृष्ण अडवाणी यांच्या राष्ट्रभक्तीपर विचाराने प्रेरित होऊन सन 1997 रोजी भारतीय जनता पार्टीच्या सुवर्ण जयंती रथयात्रेच्या शुभारंभापासून आडगाव नगरीत स्वागत करून भाजप कार्याला सुरुवात केली. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे आद्यासू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी प्रगतीचे आणि विकासाचे विजन घेऊन ॲडव्होकेट नामदेव शिंदे यांनी पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी आडगाव प्रभाग 2 मध्ये विकासाचं मोठं काम करावं ही माझी त्यांना हार्दिक शुभेच्छा आहे. यावेळी दामू अण्णा शिंदे, दिनकर शिंदे, काचू शिंदे, मधुकर शिंदे, भाजप सरचिटणीस संतोष भोर, तपोवन मंडळाचे उपाध्यक्ष गणेश माळोदे, तपोवन किसान मोर्चा अध्यक्ष सुभाष शिंदे, माजी नगरसेवक सुरेश खेताडे यांच्यासह आडगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.